Hello dear students, today we are going to learn 3.2 the welcome. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 3.2 the welcome या पाठाचा किंवा या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर was a great writer, musician and thinker. तर गुरु रवींद्रनाथ टागोर हे खूप महान लेखक, संगीतकार आणि विचारवंत होते. थिंकर म्हणजे विचारवंत. ही इज नॉन फॉर हिज सॉंग्स, पोएम्स, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज, प्लेज एक्सेट्रा. तर त्यांनी खूप सॉंग्स, पोएम्स, कविता, गाणे आणि कादंबऱ्या, तसेच लघुकथा, शॉर्ट स्टोरीज, तसेच नाटकसुद्धा लिहिलेली आहेत. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले. तर वेलकम हा एक वन ॲक्ट प्ले आहे. In which a young man wants to tell the people in his village that he has passed MA, but everybody talks to him about his cat. तर या नाट्यामध्ये असं दाखवलेलं आहे की एक तरुण मुलगा त्याच्या गावातील लोकांना तो MA पास झालेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ते लोक त्याच्या मांजरीबद्दलच बोलतात. हॅव यू एवर हॅड सच ॲन एक्सपिरियन्स. तर तुम्हाला सुद्धा असा काही अनुभव आलेला आहे का? तर आता आपण या नाट्याला सुरुवात करूया. द वेलकम सीन 1. तर आता सीन 1मध्ये आपल्याला काय घडलं आहे ते बघायचं आहे. अ विलेज रोड. तर गावातील एक रस्ता. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन्स. तर चतुर्भुज बाबू MAची परीक्षा देऊन आपल्या गावी येत आहेत. होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम. तर त्यांना अशी अपेक्षा आहे की सर्व लोक आपल्याला खूप मान देतील, त्याला असं वाटतंय. देअर इज अ प्लम्प अफगाण कॅट विथ हिम. एंटर नीलरतन. तर त्याच्याबरोबर एक गलेलठ्ठ गुबगुबीत अशी अफगाणी मांजरसुद्धा आहे. तर नीलरतन प्रवेश करतो. ग्रेट फस म्हणजे काय, तर खूप आपल्याला लोक खूप मान देतील किंवा आपलं खूप कौतुक करतील असं त्याला वाटतंय. प्लम्प म्हणजे तर गुबगुबीत. एंटर नीलरतन. तर नीलरतन प्रवेश करतो. नीलरतन. मग नीलरतन काय म्हणतो आहे? हॅलो देअर चतुर बाबू, वेन डिड यू अराईव्ह. नमस्कार चतुर बाबू, वेन डिड यू अराईव्ह म्हणजे तुम्ही केव्हा आलात. चतुर्भुज. डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर. तर MAची परीक्षा संपवून थेट इकडेच येतोय. आय. तर तो पुढे काही बोलणार तेवढ्यातच नीलरतन पुढील वाक्य सुरू करतो आणि चतुर्भुज बाबूचे वाक्य अपूर्ण राहून जाते. सो इथे आय असे म्हटलेलं आहे. नीलरतन. यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. अरे चा, तुमची मांजर फारच छान आहे, खूप छान आहे. चतुर्भुज. दिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. तर मग चतुर्भुज बाबू पुढे त्याचं बोलणं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर यावर्षी परीक्षा फारच. तर त्यांचं वाक्य काही पूर्ण होत नाही. तेवढ्यात नीलरतन काय म्हणतो आहे? टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. तर मला सांगा, ही मांजर तुम्हाला कुठे मिळाली. चतुर्भुज. बॉट इट द सब्जेक्ट्स आयड ऑफर्ड. मी विकत घेतली. मी जे विषय निवडले होते, द सब्जेक्ट्स आय हॅड ऑफर्ड. तर इथे सुद्धा त्यांचं वाक्य पूर्ण होत नाही आहे. त्या नीलरतनचं लक्ष संपूर्ण त्या मांजरीकडेच आहे. नीलरतन. हाऊ मच डिड यू पे फॉर इट. तर मग तो आतासुद्धा त्या मांजरीबद्दलच विचारतो आहे की ती केवढ्याला घेतली ही तुम्ही, म्हणजे ती मांजर केवढ्याला घेतली. चतुर्भुज. आय डोंट रिमेंबर. नीलरतन बाबू. हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम इन अवर विलेज. तर चतुर्भुज म्हणतो की मला आठवत नाही. नीलरतन बाबू. आपल्या गावात कोणी कोणत्या परीक्षेत उत्तीर्ण झालेलं आहे का. नीलरतन. ओ लॉट्स ऑफ देम, बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट्स. नीलरतन म्हणतो हो, अनेक जण परीक्षा पास झालेले आहेत, पण अशी मांजर मात्र या भागात पाहायला मिळत नाही. म्हणजे तो चतुर्भुज त्याच्या शिक्षणाबद्दल
तो कोणती परीक्षा पास झालेला आहे, त्याने कोणते कोणते विषय घेतले होते ते सगळं तो सांगत आहे. पण त्याच्याकडे नीलरतनचं लक्ष नाही आहे. तर नीलरतनचं पूर्ण लक्ष त्या मांजरीकडेच आहे. त्यामुळे चतुर्भुज थोडा सॅड होतोय, त्याला थोडं उदाससारखं वाटतंय. चतुर्भुज टू हिमसेल्फ, तो स्वतःशीच काय म्हणतो आहे, कम फ्रॉम हिम ही कॅन टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. स्वतःशीच चतुर्भुज काय म्हणतो आहे, काय माणूस आहे हा, मांजर सोडून दुसऱ्या कशाबद्दलच हा काही बोलतच नाही आहे. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA एंटर द जमीनदार. मग मी एवढा MAची परीक्षा उत्तीर्ण होऊन आलेलो आहे आणि याचं त्याला काहीच वाटत नाही आहे. तेवढ्यात जमीनदार प्रवेश करतो. जमीनदार, चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कॅलकटा ऑल दिस टाईम. जमीनदार म्हणतो आहे, अरे चतुर्भुज, इतके दिवस कोलकात्यामध्ये तू काय करीत होतास. चतुर्भुज, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. चतुर्भुज म्हणतो, सर, मी आताच MAची परीक्षा दिलेली आहे आणि मी आताच MA पूर्ण केलेला आहे. जमीनदार, ओ, दिस कॅट ऑफ yours is a stunner, I must say. Why don't you drop by my place with your cat sometime this evening? ओहो, तुझी मांजर तर फारच देखणी आहे. आज संध्याकाळी तुझी मांजर घेऊन थोडा वेळ माझ्या घरी येशील का? The boys would be delighted. माझ्या मुलांना फारच आनंद होईल. चतुर्भुज, of course, I quite understand. They haven't seen me for a long time. नक्कीच, मी समजू शकतो. बऱ्याच दिवसात ते मला भेटले नाहीत ना. मग येथे पहा, जमीनदारसुद्धा त्या मांजरीबद्दलच विचारपूस करत आहे आणि चतुर्भुजच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहे. जमीनदार, येस, आय सपोज सो, बट व्हॉट आय मीन इज, इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ, सेंड बेनी राऊंड विथ द कॅट. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. एक्झिट जमीनदार. जमीनदार म्हणतो, हो, तेही आहेच, पण मला असं म्हणायचं होतं की स्वतः जरी तू येऊ शकत नसशील तरी ती मांजर घेऊन बेणीला पाठव, म्हणजे माझ्या मुलांना मांजर दाखवता येईल. आणि ते जमीनदार निघून जातात. एंटर अंकल सातू. सातू, हाऊ आर यू माय बॉय, बीन अवे अ लॉंग टाईम हॅवंट यू. सातू म्हणतो, कसा आहेस तू बाळा, तू बरेच दिवस इथे नव्हतास, हो ना. चतुर्भुज, दॅट्स राईट, देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन्स. बरोबर आहे, बऱ्याच परीक्षा चालू होत्या. सातू, दिस कॅट ऑफ योर्स, ही तुझी मांजर. चतुर्भुज म्हणतो फ्युरियसली, आय एम गोईंग होम, अबाउट टू लिव्ह. चतुर्भुज रागावून म्हणतो, मी घरी निघालोय. आणि तो निघू लागतो, अबाउट टू लिव्ह. सातू, हे वेट अ मिनिट, दिस कॅट. सातू म्हणतो, अरे एक मिनिट थांब, ही मांजर. चतुर्भुज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. नाही काका, मला काम आहे. सातू, ओ कम ऑन, नाव ॲन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. दिस कॅट. असू दे, माझ्या विनम्र प्रश्नाचे उत्तर तर देऊन जा, ही मांजर. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट अनदर वर्ड. काही न बोलता चतुर्भुज लांब लांब पाय टाकत तिथून निघून जातो. जस्ट टू लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेशन दॅट्स रुइनिंग दिस यंग पीपल. वी नो व्हॉट दे आर वर्थ, बट दे आर स्टफ फुल ऑफ कन्सीट. हे पहा, अतिशिक्षणामुळे ही आजकालची तरुण मुले कशी बिघडली आहेत. त्यांची पात्रता काय आहे ते आपल्याला ठाऊक आहे, पण ती मात्र अतिशय गर्विष्ठ झालेली आहे. कन्सीट म्हणजे गर्विष्ठ. तर आता येथे सीन 2 चालू होतोय. प्रसंग दुसरा, इनसाइड चतुर्भुज हाऊस. तर आता प्रसंग दुसरा हा चतुर्भुजच्या घरातील प्रसंग आहे. मेड, मोलकरीण. मदर, दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. मोलकरीण म्हणते, आई, दादा बाबू अतिशय संतप्त होऊन घरी आले आहेत. आई, मदर, वाय, व्हॉट्स द मॅटर. का बरं, काय झालं.
मेड, आय डोंट नो. एंटर चतुर्भुज. मोलकरीण म्हणते, मला ठाऊक नाही. तेवढ्यात चतुर्भुज प्रवेश करतो. लिटिल बॉय, दादा, कॅन आय हॅव दिस कॅट? मग तो छोटा मुलगा म्हणतो, दादा, मी ही मांजर घेऊ का? चतुर्भुज, स्लॅप हिम हार्ट. चतुर्भुज त्याला जोरात चापट मारतो. कॅट 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 द होल डे लॉंग, इज इट? मांजर मांजर, नुसती दिवसभर मांजर, हो ना? मदर, नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री. He comes home after such a long time and these brats start annoying him at once. To Chaturbhuj, let me have the cat, son. I'll give it some rice and milk that I have put by. आई म्हणते, बिचारा माझा मुलगा संतापेल नाही तर काय. इतक्या दिवसांनी तो घरी आलाय आणि या खोडकर मुलांनी त्याला अगदी भंडावून सोडलेलं आहे. चतुर्भुजला ती उद्देशून म्हणते, माझ्याकडे दे बाळा त्या मांजरीला. मी काढून ठेवलेला भात आणि दूध तिला देते. चित्रात तुम्ही बघू शकता की सर्वजण त्या मांजरीचं कौतुक करत आहेत आणि चतुर्भुजकडे कोणीच लक्ष देत नाहीये. चतुर्भुज फ्युरियसली, हेअर मदर, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. आय शांट स्टॉप टू इट. आय एम लिव्हिंग ॲट वन्स. चतुर्भुज आईला रागावून म्हणतो, घे ही मांजर. आई, तुला जे तिला खायला घालायचे ते घाल. मी आता जेवायलाही थांबणार नाही. मी एकदाचा निघूनच जातो. मदर प्लेंटिटिव्हली, व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग? युअर मिल्स रेडी अँड वेटिंग डिअर. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. आई म्हणते, प्लेंटिटिव्हली म्हणजे रडवेली होऊन म्हणते, असं का बरं म्हणतोस तू? तुझं जेवण तयार करून आम्ही तुझीच वाट पाहतो आहेत. पटकन आंघोळ करून ये आणि लगेच जेवायला बस. चतुर्भुज, नो, आय एम लिव्हिंग. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट इन दीज पार्ट्स. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ किक्स आउट ॲट द कॅट. चतुर्भुज म्हणतो, नाही, मी चाललो. इथे तुम्हाला सर्वांना फक्त मांजरीचं वेड लागलंय. गुणी माणसांची तर इथे कुणालाही किंमतच नाही. तो मांजरीला लाथ मारतो. आंट, डोंट हर्ट द कॅट. शी हॅजंट डन एनी हार्म. काकू म्हणतात, मांजरीला मारू नकोस रे. तिने बिचारीने काय कोणाचं नुकसान केलंय. चतुर्भुज, वेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हर्ट बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स. चतुर्भुज म्हणतो, मांजरीबद्दल सगळ्यांना सहानुभूती वाटते आहे, परंतु माणसांविषयी मात्र कुणालाही दया नाही. एक्झिट. मग तो तिथून निघून जातो. लिटिल गर्ल लुकिंग आउट, कम अँड सी अंकल हरी. व्हॉट अ बिग फॅट टेल. मग ती छोटी मुलगी म्हणते, हरी काका या आणि बघा हे मोठे शेपूट. हरी, वूज टेल? चतुर्भुज, कुणाचे शेपूट? चतुर्भुजचे. गर्ल, नो, द कॅट्स. नाही, या मांजरीचे. सीन 3, ऑन द रोड. एंटर चतुर्भुज बॅग इन हँड विदाउट द कॅट. मग प्रसंग 3 आणि रस्त्यावरचा प्रसंग आहे आणि चतुर्भुजच्या हातात एक पिशवी आहे आणि मांजर त्याच्या हातात नाही आहे. तर चतुर्भुज प्रवेश करतो. साधुचरण, सर, वेअर्स दॅट कॅट ऑफ युअर्स? श्रीमान, ती तुमची मांजर कुठे आहे हो? चतुर्भुज, इट्स डेड. ती मेली. साधुचरण, हाऊ सॅड. हाऊ डिड इट हॅपन? अरे रे, वाईट झालं. आणि ते असं कसं झालं? चतुर्भुज इरिटेबली, आय डोंट नो. चतुर्भुज वैतागून म्हणतो, मला माहीत नाही. परण, हॅलो, व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट? नमस्कार, अहो तुमच्या मांजरीला काय झालं? चतुर्भुज, इट्स डेड. ती मेली. परण, नो, रिअली? हाऊ? बापरे, खरंच? कशी? ती कशी मेली? चतुर्भुज, द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप. चतुर्भुज म्हणतो, तुम्ही सगळे जसे मरणार आहात अगदी तशीच दोरीला लटकून. परण, गुड गॉड,
ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. परण म्हणतो, अरे देवा, हा फारच संतापला आहे. अ स्वॉर्म ऑफ अर्चिन्स रन आफ्टर चतुर्भुज, क्लॅपिंग अँड टीजिंग हिम विथ क्राईज ऑफ पुसी कॅट अँड पुसी कॅट. रस्त्यावरच्या उन्हाळ मुलांचा एक घोळका पुशी कॅट असे ओरडत आणि टाळ्या वाजवत तसेच चिडवत चतुर्भुजच्या मागे लागतो. कर्टन, येथे पडदा पडतो. म्हणजे इथे हा जो प्ले आहे हा येथे संपतो. तर आता आपण इंग्लिश वर्कशॉप बघूया. लिस्ट द कॅरेक्टर्स इन दिस प्ले, राईट हाऊ इच इज रिलेटेड टू चतुर्भुज. तर नाटकातील पात्रांची यादी करायची आहे आणि प्रत्येकाचे चतुर्भुजची असलेले नाते सांगायचे आहे. तर पहा, नीलरतन इज अ विलेजर. जमीनदार, अ लँड ओनर ऑफ हिज विलेज. सातू, चतुर्भुज अंकल. मेड, अ मेड सर्वंट ऑफ हिज फॅमिली. मदर, चतुर्भुज मदर. लिटिल बॉय, seems to be his younger brother. Aunt, चतुर्भुज aunt. Little girl, seems to be his younger sister. Hari, चतुर्भुज uncle. Sadhucharan, a villager, and Paran is also villager. Find and list the incomplete sentences of चतुर्भुज. चतुर्भुजच्या अपूर्ण वाक्यांची यादी करायची आहे. फॉर एक्झाम्पल, चतुर्भुज इज सेइंग दिस इयर द एक्झाम वेअर व्हेरी. आणि विद्यार्थ्यांनी अशी वाक्य शोधून आपल्या वहीत लिहायची आहेत. फॉर्म ग्रुप्स, डिस्कस अँड राईट व्हॉट चतुर्भुज वूड लाईक टू हिअर फ्रॉम द फॉलोइंग पीपल. तर पुढील लोकांकडून चतुर्भुजला काय ऐकायला आवडले असते. सपोज चतुर्भुज म्हणतो आहे की आय हॅव पास्ड माय MA एक्झामिनेशन. तो सांगतो आहे की मी नुकतीच माझी MAची परीक्षा पास झालेलो आहे. सो नीलरतनकडून त्याला काय ऐकायचं असेल. सो नीलरतन इज सेइंग वाव, ग्रेट न्यूज. जमीनदार इज सेइंग व्हेरी नाईस, गॉड ब्लेस यू. अंकल सातू इज सेइंग ओ कॉंग्रॅच्युलेशन्स. मदर इज सेइंग गुड, वी आर सो प्राऊड ऑफ यू. His aunt is saying very good news, congrats. Sadhucharan is saying great, congratulations. Paran is saying hearty congratulations. Enact the play. तर विद्यार्थ्यांनी या नाटकातील विविध भूमिका घेऊन हे नाटक वर्गात सादर करायचं आहे. तर पुढे दिलेला हा प्रश्न तुम्ही स्वतः वाचून काढायचा आहे. अँड प्रिपेअर 2 टेबल्स ऑन दी गिवन टॉपिक्स. दिलेल्या विषयांवर 2 तक्ते आपल्याला तयार करायचे आहेत. हाऊ टू बी अ गुड लिसनर अँड हाऊ नॉट टू बी अ गुड लिसनर. या विषयांवर तक्ता तयार करायचा आहे. Language study. Auxiliary verb be. Be plus main verb we plus ing shows that the action was not complete. It goes on. This is known as progressive or continuous tense. जेव्हा be ची am, is, are, was, were ही क्रियापदे प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्समध्ये म्हणजे अपूर्ण काळात वापरतात तेव्हा ती ऑक्झिलरी क्रियापदे म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे असतात. तर या ठिकाणी पहा, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स चालू वर्तमान काळाचे आणि चालू भूतकाळातील वाक्य आपल्याला इथे पाहायचे आहेत. तर चालू वर्तमान काळाच्या वाक्याचे सूत्र काय आहे. बी प्लस मेन वर्ब आणि मेन वर्बला ing लावले जाते. तर बी येथे पहा, बीचे रूप काय काय आहेत. एम, आर आणि इज. एम, इज, आर हे वर्तमान काळातील टू बीचे रूप आहेत. चालू वर्तमान काळातील वाक्याला जे क्रियापद असतं त्या क्रियापदाला INGचा प्रत्यय लागतो. तर इथे पहा, आय एम रायटिंग. तर या वाक्यामध्ये क्रिया चालू आहे. आय एम रायटिंग म्हणजे मी लिहित आहे. तर लिहित आहे या वाक्यातून आपल्याला असं समजत आहे की
लिहिण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे. पास्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजे चालू भूतकाळाचे वाक्य. बी प्लस मेन वर्ब VING आय वॉज रायटिंग. तर मी येथे पहा मी लिहित आहे, तर येथे अर्थ होतो मी लिहित होतो किंवा होते. यू आर रीडिंग म्हणजे तू वाचन करत आहेस. यू वेअर रीडिंग तू वाचन करीत होतास. दे आर प्लेइंग ते खेळत आहेत. दे वेअर प्लेइंग ते खेळत होते. शी इज सिंगिंग ती गाणं म्हणत आहे, ती गात आहे. शी वॉज सिंगिंग ती गात होती. ऑक्झिलरी वर्ब हॅव प्लस मेन वर्ब V plus EDEN shows that the action about which we are talking now was complete. This is known as perfect tense. म्हणजे ज्या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली असते त्या काळाला आपण परफेक्ट टेन्स म्हणतो, म्हणजे पूर्ण काळ असा म्हणतो. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळ. पूर्ण काळामध्ये हॅव हॅज हॅडचा यूज केला जातो. तर हॅव हॅज हे प्रेझेंट परफेक्टमध्ये यूज केले जातात, तर हॅड हे पास्ट परफेक्टमध्ये यूज केलं जातं. तर येथे पहा वाक्य दिलेली आहेत. आय हॅव सीन द फिल्म तर मी फिल्म पाहिलेली आहे. पाहिलेली आहे हॅवचा अर्थ होतो आहे. तर येथे आय हॅड सीन द फिल्म मी ही फिल्म पाहिलेली होती. ही हॅज पास द एक्झामिनेशन तो परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. ही हॅड पास द एक्झामिनेशन तो परीक्षा उत्तीर्ण झालेला होता. तर हॅव आणि हॅजचा अर्थ होतो आहे आणि हॅडचा अर्थ होतो होता होती होते, म्हणजे तो परीक्षा उत्तीर्ण झालेला होता. दे हॅव गोन बॅक they had gone back. Many verbs have separate forms for the past and perfect. For example, the past and perfect of the verb see is, saw and seen is respectively. तर काही क्रियापद असे असतात की त्यांचं पास्टमध्ये म्हणजे वर्तमान काळासाठी तसेच भूतकाळासाठी हे रूप वेगवेगळं असतं. सपोज येथे पहा सी, सॉ, सीन म्हणजे काही क्रियापदं असे असतात की ज्यांना ईडीचा प्रत्यय लागत नाही, त्यांचं रूप वेगळंच होतं. तसेच डू, डीड, डन, गो, वेंट, गोन, राईट, रोट, रिटन, सिंग, सॅंग, संग. गो हे पहिले रूप आहे, वेंट हे दुसरे रूप आहे आणि गोन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे. Note some more examples given alongside and keep adding to the table. Look up the forms in good dictionary. तर खूपशा रेग्युलर नियमित क्रियापदांची पास्ट भूतकाळाची आणि परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळाची रूपे डी किंवा ईडी किंवा टीचा प्रत्यय लागून होतात हे आपल्याला माहिती आहे. परंतु काही क्रियापदांची पास्ट आणि परफेक्ट रूपे वेगळ्याच प्रकारे होतात. तर अशा क्रियापदांना इररेग्युलर वर्ब्स असं म्हणतात. तर हे जे पुढील उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला क्रियापदाची, तर यांना इररेग्युलर म्हणजे अनियमित क्रियापदे असे म्हणतात. तक्त्यातील क्रियापदांप्रमाणे डिक्शनरीच्या साहाय्याने अशा खूप क्रियापदांची भर घालायची आहे, ते तुम्हाला शोधायचे आहेत. 2 minutes of oral work. Try to think of as many words ending in ing as possible within 2 minutes. तर ing या प्रत्ययाने शेवट होणारे शक्य असतील तेवढे शब्द 2 मिनिटात सांगायचे आहेत. उदाहरणार्थ इटिंग, सिटिंग, वॉकिंग याप्रमाणे. सेकंड, सिलेक्ट एनी 10 of the words ending in ing that you have come up with. Try to make a meaningful sentences using one or more of them till you have a sentence of all 10 words. Do it within 2 minutes. Write down the sentences. तर तुम्ही सांगितलेल्या ING युक्त शब्दांपैकी 10 शब्दांची अर्थपूर्ण वाक्य तयार करायची आहेत. उदाहरणार्थ आपण येथे सांगितलं की इटिंग हा ING प्रत्यय लागलेला शब्द आहे. तर ING या शब्दाचा उपयोग असा करायचा आहे, ही इज इटिंग अ फ्रूट म्हणजे तो फळ खात आहे या प्रकारे. सो डिअर स्टुडंट, द वेलकम या नाट्याचा आपण अभ्यास केलेला आहे
आणि हे नाटक तुम्हाला खूप आवडलं असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.